नमस्कार, सरिताज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत कोबी स्प्रिंग रोल। फक्त कोबीचा वापर करणार, यामध्ये आपण बेसन, मैदा हे साहित्याचा वापर अजिबात नाही करणार आणि थोड्याशा तेलाचा वापर करून मस्त छान सॉफ्ट असं स्प्रिंग रोल करणार आहोत। अशी चायनीज रेसिपी आहेत ज्या हेल्दी पण असतात। प्रत्येक रेसिपी म्हणजे प्रत्येक चायनीज पदार्थ असं काही तळलेला नसतो, ते फक्त फ्राय करून सुद्धा आपण खाऊ शकतो। त्यातलीच एक रेसिपी मी तुमच्यासमोर करून दाखवणार आहे। तर स्टार्टिंगपासून एंडपर्यंत रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्ही माझ्या अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि रेसिपी पूर्ण पाहिल्यानंतर लाईक, शेअर आणि कमेंटमध्ये आठवणीने करा। तर चला आपण बनवायला सुरू करूया कोबी स्प्रिंग रोल। तर या ठिकाणी मी सुरुवातीलाच गरम पाणी करत ठेवलं होतं। पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता आपल्याला पाहिजे तेवढंच पाणी घेऊया आणि थोडंफार पाणी ह्या थंड पाण्यामध्ये घालूया, ज्याने आपण जी पत्ता कोबी म्हणजे जी कोबीची पानं आहे ते आपण ह्या पाण्यामध्ये घालणार आहोत। त्यासाठी मी गरम पाणी यामध्ये मिक्स करते। माती असेल किंवा जे काय कीड वगैरे असतील ते मरून जातील। तर आता ह्या ठिकाणी मी मॅगी घेतलेली आहे पूर्ण 1 पॅकेट आणि कणिकपासून म्हणजे गव्हापासून बनणारी मॅगी मॅगीचा वापर केलेला आहे मी या ठिकाणी। तर आता आपण 2 मिनिटे छान उकळत ठेवूया, स्टीम करून घेऊ मॅगीला। 2 मिनिटांनंतर बघूया। हे बघा मस्त 2 मिनिटे झालेत। आता आपण मॅगी काढून घेऊ, एका छान बाउलमध्ये काढून घेऊया, थंड करत ठेवूया। तर मॅगी बनवून झाली। तर आता आपण पुढे काय करणार ते बघूया। तर या ठिकाणी मी कोबी घेतलेली आहे। कोबीची जी कवळी पानं असतात ती घेतली आणि तो मधला जो जाडसर देठ असतो तो वरून असा काढून घेतलेला आहे, म्हणजे असं पातळ करून घेतलं म्हणजे आपल्याला फोल्ड करता येईल। हे बघा असं। तर आता कवळी पानं घेतलेली आहेत मी ह्या ठिकाणी आणि गरम पाण्यात ठेवलेली आहे। तर आता परत मी कोबीची पानं ह्यामध्ये घालणार आहे, ज्याने 3 मिनिट आपण ठेवूया। म्हणजे ही पानं आता थोडी कच्ची आहेत, ते आपण वाफ काढून घेतली की ती पानं एकदम नरम होतात, म्हणजे आपल्याला फोल्ड करायला अगदी सोपं पडेल। ह्यासाठी मी गरम पाण्यामध्ये ठेवते। आता तर 3 मिनिटे झालीत। तर हे बघा मस्त नरम झालेत, अगदी सॉफ्ट झालेले आहेत पानं। जी कडक असतात म्हणजे कडक कच्ची जर आपण फोल्ड केलं तर ते मध्ये तुटू पण शकतात, ह्यासाठी आपण उकळून घेतलीत पानं ही छान। तर हे बघा अगदी नरम झालेली आहेत पानं आणि कवळी पानं घ्यायची, जेवढी मोठी कोबीची पानं आपल्याला काढता येतील तेवढी काढायची। आणि सुरुवातीला मी जो मोठा मधला जो देठ असतो तो कट करून घेतला होता। आता आपण मॅगीला फोडणी द्यायला सुरू करूया। तर या ठिकाणी मी 2 चमचा तेल घेतलेलं आहे, त्यानंतर उभे चिरून घेतलेला कांदा तो घालते, आता फ्राय करत ठेवते तेलात। तर 1 कांदा घेतलेला आहे मी या ठिकाणी। नंतर आपण कांदा छान असा सॉफ्ट झाला, थोडंसं ब्राऊन कलर होत आलं की त्यानंतर आपण आलं लसूण पेस्ट घालूया। आलं लसूण पेस्ट पण छान तेलात फ्राय करून घेऊ। त्यानंतर आपण यामध्ये गाजर, भोपळी मिरची जे काय आपण चिरून ठेवलेले आहेत ते सुद्धा आपण यामध्ये घालूया। तर कांदा छान असा सॉफ्ट झालेला आहे, नरम झालेला आहे। आता आपण गाजर घालू। गाजरचे मी अशी पातळ काप केलेले आहेत उभे। आता आपण शिमला मिरची घालूया। शिमला मिरचीसुद्धा मी एकदम पातळ कापलेली आहे, एकदम बारीक, ज्याने पटकन शिजेल असं। आता आपण 2 मिनिटे छान असं तेलात फ्राय करून घेऊ। त्यानंतर कॉर्न घालूया, म्हणजे मक्याचे दाणे थोडेसेच घ्यायचे किंवा आपण कच्चेसुद्धा आपण रोल करताना घालू शकतो। तर आता आपण या ठिकाणी मॅगी घालूया। पूर्ण 1 पॅकेट घेतलेलं आहे मॅगीचं मी। मॅगी मसाला नसेल तर आपण गरम मसाला पण घेऊ शकतो, धने पावडर, जिरे पावडर हे असं घालू शकतो। असं काही नाही की मॅगी मसालाच घेतला पाहिजे। आणि मॅगी मसाल्यामध्ये अगोदरच मीठ असतं थोडंफार, तर आपण दुसऱ्यांदा मीठ घालू आपल्या घरचं तर थोडंसंच घ्यायचं, नाही तर खारट होणार जास्त घातलं तर। आता आपण मॅगी घालूया आणि छान भाज्या वगैरे आपण घातलेल्या आहेत ते सगळ्या घालूया, व्यवस्थित लावून घेऊया। आता यामध्ये तुम्ही मटरचा पण वापर करू शकता, असं काही नाही, जेवढा भाजी असेल तेवढा तुम्ही घेऊ शकता। तर चिली फ्लेक्स घातलं आणि ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स 1 चमचा घेतलेला आहे। जर असेल तरच घ्या, गरजेचं नाही आहे, असेल तरच घ्या, नसेल तर नका घालू। तर आता हे झालं घालून। आणि अशीसुद्धा मॅगी खायला खूप मस्त टेस्टी लागते। ह्या पद्धतीने मॅगी करून बघा एकदा, फक्त मॅगी अशी करून बघा, मस्त खायला खूप छान लागतं। तर अशा प्रकारे मॅगी बनवून झालेली आहे। तर आता आपण पुढे काय करणार, तर ह्या ठिकाणी मी स्टीम करून घेतलेली पत्ताकोबी
पत्ते आता घेतलेले, अगदी सॉफ्ट झालेली आहे पत्ताकोबी. आपल्याला जसं आकार द्यायचा तसा आपण आता आकार देऊ शकतो. आणि साईडने जे कट झालेलं आहे ते आपण व्यवस्थित फोल्ड करून दुमडून घ्यायचं. तर आता आपण मधोमध मॅगी घातलेली आहे. त्यानंतर आपण चीज किसायला घेऊ. हे बघा, जेवढं पाहिजे तेवढं आपण चीज घालू शकतो. जेवढं तुम्ही चीज घालणार तेवढं ते स्प्रिंग रोल खूप टेस्टी बनतात. आणि मी ट्राय केलं आहे, मला खूप आवडले ह्या पद्धतीचे स्प्रिंग रोल. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हालाही आवडतील. आणि एक पद्धत मी तुम्हाला करून दाखवते स्प्रिंग रोलचे. आणि बाकीचे जे आहेत ते ह्याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे, म्हणजे असेच ह्याच पद्धतीने फोल्ड करायचं आहे. तर आता आपण हे झालं चीज किसून, आता व्यवस्थित फोल्ड करून घेऊया. हलक्या हाताने फोल्ड करून घ्यायचं. तर अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं. आणि बाकीचे जे आहेत पत्ताकोबी ते सुद्धा सेम ह्याच पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं. हे बघा, एक झालं. आता आपण प्लेटमध्ये ठेवूया खूप छान असं. आणि बाजूबाजूने सुद्धा मस्त आपण कवर करून घेतलेलं आहे, सुंदर दिसतंय ना. तर आता आपण ठेवूया प्लेटमध्ये. दोन्ही बाजूने अगदी फोल्ड करून घेतलेलं आहे मी. तर हे झालं. तर हे बघा, अशा प्रकारे सगळे स्प्रिंग रोल तयार झालेले आहेत. तर आता आपण फ्राय करायला घेऊया. तर आता आपण बटर घेतलेलं आहे या ठिकाणी. जर बटर नसेल तर आपण साजूक तूपचा पण वापर करू शकतो. तर आपण स्प्रिंग रोल ठेवलेले आहेत. एका वेळेला आपण 4-5 असे 5-6 असे आपण ठेवू शकतो स्प्रिंग रोल. आणि मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटे छान असं फ्राय करून घ्यायचं. गॅस फास्ट नाही करायचं. आणि हलकी फुलकी रेसिपी आहे, नक्की आवडेल. हे खूप सुंदर दिसतात, अगदी पोपटी कलरसारखे. तर आपण 4 मिनिट ठेवूया मंद आचेवरती. तर झाले 4 मिनिटे. तर आता बघूया झाले की आपण पलटी करून घेऊया. एक बाजून झाले तर दुसरी बाजू पलटी करून घ्यायची व्यवस्थित. हलक्या हाताने करायचं. हे बघा, मस्त ना. असाच कलर आणायचं स्प्रिंग रोलला. आता ही झाली पहिली पद्धत. दुसरी पद्धत पण तुम्हाला दाखवते, सँडविच मेकरमध्ये दाखवणार आहे. तर आता आपण दुसरी बाजूसुद्धा ठेवूया 2-3 मिनिटे असं. तर हे झाले पहिली पद्धत आपली स्प्रिंग रोल बनवून तयार. अजिबात बाहेर जे आपण मॅगीचं ते घातलं होतं साहित्य ते अजिबात बाहेर पडलेलं नाही. आणि स्प्रिंग रोलला आकार पण खूप छान आलेला आहे. आता दुसरी पद्धत तुम्हाला दाखवते सँडविच मेकरमध्ये. तर या ठिकाणी मी थोडं हलकंसं बटर लावलेलं आहे या ठिकाणी. आणि जे लाईन आहेत ना सँडविच मेकरचे, त्या आडव्या ठेवायच्या आपण स्प्रिंग रोल. ज्याने त्या आडव्या ज्या रेषा आहेत त्या स्प्रिंग रोलवरती पडते आणि खूप सुंदर दिसतात असे. आणि खायला पण मस्त वाटतात. तर आता वरून थोडा बटर लावून घेऊ. सँडविच मेकरमध्ये जास्त वेळ लागत नाही, 3 मिनिटामध्ये तयार होतात. तर आता आपण 3 मिनिटे ठेवूया. आणि 3 मिनिटानंतर बघूया झालं आहे की नाही. तर हे बघा 3 मिनिटे झालेत. तर आता आपण काढूया. हे बघा, मस्त आलं आहे. अशा आडव्या रेषा आलेल्या आहेत बा, तुम्हाला दिसतच आहेत. तर आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. तर अशा प्रकारे कोबी स्प्रिंग रोल बनवून तयार झालेले आहे. तर कोबी स्प्रिंग रोल बनवून तयार झाले, पण तुम्ही कधी बनवणार ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ट्राय करा, अगदी सोपी रेसिपी आहे. कुणाला कमी तेलातले पदार्थ आवडतात, आजची रेसिपी अगदी कमी तेलातली आहे. कमी तेलातली म्हणजे फक्त आपण नूडलसाठी तेल वापरलं आहे. आणि स्प्रिंग रोल जे आहे ते आपण बटरमध्ये फ्राय केले. तुम्हाला बटर किती कमी जास्त घालायचं असेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करून तुम्ही ते रोल फ्राय करू शकता. किंवा तुम्हाला स्प्रिंग रोल बेसनमध्ये जर तळायचे असतील तर जसं आपण बटाटा भुजी कशी तळतो तसं सेम त्याच पद्धतीने तुम्ही बेसनचं बॅटर बनवून स्प्रिंग रोल तुम्ही तळू शकता. आपल्या आवडीप्रमाणे आपण कसंही बनवू शकतो आपण रेसिपी. तर आजची रेसिपी तुम्हाला म्हणजे आवडली आहे तर सविताज किचन चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, म्हणजे असे छान छान आवडणारी रेसिपी तुम्हाला माझ्या बघता येतील. आजची रेसिपी तुम्हाला म्हणजे खूपच आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट मात्र आठवणीने करा, न विसरता करा. तर रेसिपीची व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. पुन्हा व्हिडिओ पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय.